हालेलुया. देवाच्या घरात असणं कितीतरी चांगलं आहे. आणि आज आपण सर्वजण या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये आपण देवाची स्तुती आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. आणि चला यावेळेस आपण देवाचे आभार मानूया आणि प्रभू येशूची स्तुती करू. आजची सभा आपण प्रभू येशूच्या हातामध्ये सोपवून देणार आहोत. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि प्रभू येशूची भक्ती करू, प्रभू येशूची आराधना करूया. स्वर्गीच्या जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. खरोखर तू चांगला आणि पवित्र आणि जिवंत देव आहेस. मान, महिमा, गौरव, सन्मान ही घेण्यास योग्य असा देव तू आहेस. प्रभू येशू, आज सकाळी पुन्हा एकदा तुझा आभार मानण्याची मोठी संधी तू आम्हाला दिलेली आहेस. तुझे उपकार स्तुती करण्याची संधी तू आम्हाला दिली. आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, नवा दिवस तू आम्हाला दिलास याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या दिवशी ही सर्व सभा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहोत. आमच्या भक्तीमध्ये तू ये, या भक्तीमध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर, चालव. आणि प्रभू येशू, आजची जी ही सभा आहे ही आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करते. येणार जे काही वचन आहे या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. आणि प्रभू येशू, त्या वचनाने आम्ही आमच्यामध्ये सुधारणूक करावी यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. त्याचप्रमाणे प्रभू, तुझं वचन घेऊन येत असताना तुझ्या सेवकावर तुझी कृपा प्रभू आणि तुझा अभिषेक उतरून येऊ दे. प्रभू येशू, गीताद्वारे जी आराधना आम्ही करणार आहोत यामध्ये तुझी कृपा प्रभू आणि उपकार स्तुती करी. तुझ्या अंगणामध्ये जो प्रवेश आम्ही करणार आहोत, तुझे आभार प्रदर्शन आम्ही गीताद्वारे करणार, यामध्ये आमच्या क्वायरला तुझी कृपा प्रभू, अभिषेक दे, सामर्थ्य दे. आणि प्रभू येशू, आम्हा प्रत्येकाला तुझ्या समर्षतेचा अनुभव दे. येशू, इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. प्रभू येशूच्या प्रिय नावामध्ये मागते. आमेन. हालेलुया. यावेळेला माझी खात्री आहे की तुमचं पवित्र शास्त्र तुम्ही उघडलेलं आहे, हातामध्ये घेतलेलं आहे. स्तोत्र संहिता याचा 92वा अध्याय आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 92 याची 1 ते 15 ही वचने. शब्दात दिवशी गावयाचे संगीत स्तोत्र. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समय तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे. दशतंतू वाद्य, सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृतीचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहे. तुझे विचार फार गहन आहे. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की दुर्जन कवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्याचा कायमचा विध्वंस ठरलाच. हे परमेश्वरा, तू तर सदा सर्व काळ उच्च स्थानी आहेस. हे परमेश्वरा, पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहे. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्या संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबाडणावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धापणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. या वचनाद्वारे देव आम्हाला आशीर्वादित करो. जे वचन आपण वाचले आहे यामध्ये पहिलं वचन सांगतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे किती चांगलं आहे. खरोखर आम्ही आमचा जो स्वर्गीचा देव जो प्रभू येशू, त्याचे उपकार स्मरण करणं, त्याची स्तोत्र गाणं किंवा त्याची आराधना करणं हे खूप चांगलं आहे. कारण आमचा देव उपकार स्तुती घेण्यास योग्य आहे आणि आमच्या जीवनात वेळोवेळी ते उपकार तो करत असतो. कारण 5व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहे. तुझे विचार फार गहन आहे. आमच्या देवाची कृती आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेली आहे की आमचा देव खरोखर महान आहे, थोर आहे आणि त्याचे विचार जे आहेत
ते आमच्याबद्दल आणि सर्वांबद्दल जे त्याच्यावर विश्वास ठेवले त्यांच्याबद्दल गहन आहेत, अद्भुत आहेत, चांगले आहेत. आणि म्हणूनच आम्हाला जे आमचे विचार आहेत ते देवाचे विचार नाहीत, कारण देवाचे विचार आमच्यासाठी योग्य आहेत आणि चांगले आहेत. आणि म्हणूनच आज आपण या स्वर्गीच्या देवाचे आभार मानूया, स्वर्गीच्या देवाची स्तुती करूया आणि उपकार स्तुती करीत त्याच्या अंगणामध्ये आपण प्रवेश करणार. गीताद्वारे प्रभूची आराधना करू आणि प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. यावेळी आपण सर्वजण गीताद्वारे प्रभूची आराधना करूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आइए हम उस महान परमेश्वर को धन्यवाद दें, उस महान परमेश्वर को हम आदर दें, महिमा दें. जिस तरह से अभी हमने बाइबल का वचन पढ़ा, हम उसके आंगनों में धन्यवाद के साथ और उसके फाटकों में स्तुति के साथ प्रवेश करें. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभु यीशु की स्तुति हो, प्रभु यीशु की जय जयकार हो, क्योंकि वो महान है, वो अद्भुत है. हम उसकी स्तुति करेंगे, हम उसको जय देंगे, क्योंकि हमारा परमेश्वर जयवंत है, वो जीवित है. हालेलुया, हालेलुया. ये सारे पृथ्वी के लोगों, यहोवा की जय जयकार करो, उसकी स्तुति करो, उसकी प्रशंसा करो. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. जय वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. यीशु जिंदा है, वो आने वाला है. देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. मुक्ति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद. शांति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. हालेलुया, हालेलुया गाएंगे, आत्मा से भरकर गाएंगे. यीशु जिंदा है, वो आने वाला है. 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 हालेलुया, हालेलुया. सचमुच में हमारा परमेश्वर यीशु मसीह जिंदा
है और वो आने वाला है। आइए हम उसी तरह से उस महान परमेश्वर को धन्यवाद दें, हम उसकी जय जयकार करें। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। उसको बना लो हे बनहार, नाम लगा लो पार। करो तुम आज यीशु प्रेम की बहती धार, उसको बना लो हे बनहार, नाम लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की, हालेलुया, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया, हो सना ला 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 ला, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया हालेलुया। स्तुतियो स्तुतियो, धन्यवाद धन्यवाद, हालेलुया हालेलुया। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार, उसको बना लो अपना खेवनहारा, नाम लगा लो पार। आज प्रभु यीशु हम सबको ये प्रभु यीशु तो सबको आज आमंत्रित करते हैं कि हम उसके पीछे बोले। हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद, हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। स्तुति
धन्यवाद। सचमुच में प्रभु, हम जब प्रार्थना करते हैं, हम जब आराधना करते हैं, तो प्रभु जी तू हमें छुटकारा देता है। ओ पिता परमेश्वर, हर प्रकार के तकलीफ से तू हमें छुटकारा देता है। हालेलुया, हालेलुया। ऐसा महान परमेश्वर है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धर्मीजन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभु यीशु, हम तुझे ऊंचा उठाते हैं। प्रभु यीशु, हम तुझे और आदर देते हैं और सम्मान देते हैं। ओ पिता परमेश्वर, तू हमारे पीछे, तू हमारे संग संग और हमारे आगे चलने वाला परमेश्वर है। हालेलुया, हालेलुया। अति विश्वास योग्य परमेश्वर, महापराक्रमी परमेश्वर। ओ हालेलुया। ओ पिता परमेश्वर, आज प्रभु जी हम तेरे चरणों पर आते हैं। ओ प्रभु जी, हम तेरे चरणों पर आते हैं और प्रभु जी अपने शीशों को प्रभु तेरे सामने पिता परमेश्वर हम टेकते हैं। ओ पिता परमेश्वर, हमें सहायता कहां से मिलती है? हालेलुया, केवल तेरी ओर से पिता परमेश्वर, जो आकाश और पृथ्वी का निर्माण करता है। हालेलुया। हम तेरे चरणों में आना चाहते हैं प्रभु जी। हालेलुया। हम जैसे है प्रभु, तू हमारा स्वीकार करता है। हालेलुया, हालेलुया। तेरा वचन कहता है कि प्रभु तू हमारे पाप फिर स्मरण नहीं करता। हम जैसे है प्रभु, तू हमारा स्वीकार करता है और हमसे प्रेम करता है। आइए चर्च, हम उसके चरणों में जाएं। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया, आमीन। हालेलुया, हालेलुया, आमीन। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। हमको यकीन है कि तू है खुदा, इस कारण ही करते सजदा। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं।
हैं, वंदना करते हैं, शीश हम झुकाते हैं, वंदना करते हैं। धन्यवाद अति सामर्थ्य परमेश्वर, धन्यवाद सर्वस्व परमेश्वर, जिंदा जीवित परमेश्वर, प्रभु यीशु की स्तुति हो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद। स्तुती स्वतंत्र पात्र सर्वसमावेश परमेश्वर पिता, प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझ्या नावाची स्तुती करतो, या वेळेबद्दल तुझ्या नावाला मी महिमा गातो। देवा जे काही गीती गाऊन आमची स्तुती आराधना केली परमेश्वर, आराधना तू मान्य केली, आमचा विश्वास करतो परमेश्वर पिता। आजच्या वचनासाठी देतो आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर, आजचं वचन दिलं आम्हा प्रत्येकाच्या जीवनात घेतो, आशीर्वादाचं वचन तू करतो त्या वचनानुसार परमेश्वर त्या जीवन जगण्यासाठी आम्हा प्रत्येकाची तुझी कृपा करून विनंती करतो। देवाची संपूर्ण भक्ती सभा तुझ्या हातात करतो, प्रार्थना विनंती येशूच्या नावात तूच आहे आमच्या राजा, आमेन। हालेलुया। आज सकाळी आपल्या सगळ्यांचं या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे। आज आम्ही खूप आनंदित आहोत, कारण मार्च महिन्यानंतर अनेक महिन्यानंतर आम्ही चर्चमधून ऑनलाईन सर्व्हिस करत आहोत आणि देवाच्या मंदिरात येणं नेहमीच आनंदाचं असं आहे। जे स्तोत्र आपण आज सकाळी वाचलेलं आहे, स्तोत्र संहिता 92, या स्तोत्र 92 मध्ये म्हटलं आहे की परमेश्वराचं उपकार स्मरण करणे हे चांगलं आहे आणि आपण त्याची उपकारस्तुती करावी, अशी अनेक कारण देवानं आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत। आणि विशेष करून या स्तोत्र संहिता 92 मध्ये असं म्हटलं आहे की जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील। ज्यावेळेला आपण देवाच्या मंदिरामध्ये आहोत, देवाची सेवा करत आहोत, त्यावेळी निश्चितच आमचं जीवन हे रसभरीत आणि टवटवीत असणार आहे। जी सर्व नैराश्य आहे, जी हताशता आहे, देव काढून टाकतो आणि तो आम्हाला टवटवीत करतो, ताजतवाना करतो। ज्याप्रमाणे स्तोत्र 23 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो की तो माझा जीव ताजा तवाना करतो। आमच्या प्रत्येकाला ताजतवानं होणं खूप गरजेचं आहे, भौतिक गोष्टींमुळेच नाही तर आतून मनापासून आम्हाला आनंद होणं हे खूप गरजेचं आहे। हा आनंद, हा ताजेपणा, हे टवटवीतपण जे आहे, हे रसभरीतपण जे आहे, हे सर्व केवळ परमेश्वरापासूनच आम्हाला प्राप्त होतं। हालेलुया। आज सकाळी आजच्या या दिवसासाठी मी देवाचे आभार मानतो। एवढंच नाही तर अनेक दिवसानंतर जे आपले वर्शिप टीम या ठिकाणी पाहत आहोत, देवाचे आभार मानतो या टीमसाठी। अमित बेंदळे, त्याबरोबरच नील बनसोडे आणि सुमित खंडागळे आणि शालोम कवाडे, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि त्याबरोबरच आमचे जे कॅमेरामन आहेत मार्क फ्रान्सिस, त्यांचे देखील मी आभार मानतो की तुमच्या सगळ्यांच्या मुळेच आजची सेवा, आजचं जी काही ही भक्ती आहे याच्यामध्ये निश्चितच मला मदत होत आहे, कारण तुम्ही सर्वजण सेवेतील सहकारी आहात, तुम्ही सर्वजण माझी सेवेतील सहकारी आहात। तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो। आज आपण देवाच्या वचनामधून देवाच्या मनासारखा जो मनुष्य आहे, ज्याचं नाव
दाविदाला असं म्हटलं आहे की तो देवाच्या मनासारखा आहे. देवाच्या मनासारखा देवाच्या मनासारखा असणारा जो मनुष्य आहे किंवा देवाला आवडेल असं जीवन जगणारा जो मनुष्य आहे, ज्याच्या जीवनावर देव प्रसन्न आहे, ज्याच्या विश्वासाच्या जीवनावर देव प्रसन्न आहे, त्याचं जीवन कशा प्रकारे परमेश्वर एका उच्च स्थानावर घेऊन जातो याचं चांगलं उदाहरण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं आणि ते म्हणजे दाविदाचं उदाहरण आहे. दावीद एक स्तुती आराधना करणारा असा होता. राजा होण्याच्या अगोदर किंवा पहिले शिमोयाचं पुस्तक याचा 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला दाविदाला अभिषेक झाला, पण त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला मिळतं की तो देवाची स्तुती आराधना करणार होता. अनेक स्तोत्र दाविदाने लिहिले, त्याच्यामध्ये त्याने देवाची स्तुती केलेली आहे. एवढंच नाही तर या स्तोत्रामध्ये काही प्रार्थना आहेत. आपल्या वैऱ्यांवर विजय मिळवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. देवानं ज्यावेळेला त्याला आपल्या वैऱ्यांवर विजय दिला त्यावेळेला देवाचे त्याने आभार मानलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही, काही वेळेला पश्चातापाची प्रार्थना त्याने देवाला केली. ज्यावेळेला त्याच्या हातातून पाप झालं त्यावेळेला त्याने देवाकडे क्षमा मागितली आणि तो असं म्हणतो की देवा, तू माझ्या पापांवर पांघरून घाल. एवढंच नाही तर तू देवाला असं म्हणतो की माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. एवढंच नाही तर तू देवाला प्रार्थना करतो की हे देवा, माझ्या तुमचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असतो. तो म्हणतो की अनितीकडे काही जर प्रवृत्ती असेल, तू मला कसा असला माझी पारख कर आणि अनितीकडे जर काही प्रवृत्ती असेल तर ती तू काढून टाक आणि मला सन्मार्गाने किंवा मला चांगल्या मार्गाने तू चालव. किती सुंदर प्रार्थना आहे की तू देवाला असं, देवा तू माझी झडती घे, तू मला पहा, माझ्या जीवनाकडे पहा आणि जिथे मी चुकतो त्या ठिकाणी तू मला करेक्ट कर किंवा तू मला शासन कर, तू मला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी तू मला मदत कर. दावीद हा देवाच्या मनासारखा असा मनुष्य परमेश्वराला मिळाला. मग या देवाच्या मनासारखा असा जो मनुष्य आहे याच्या जीवनासंबंधाने परमेश्वराची एक चांगली योजना आम्हाला पाहायला मिळते. पहिले शमूएलचं पुस्तक याच्या 16व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला शमूएल या दाविदाच्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने जे काय देवाने सांगितल्याप्रमाणे अभिषेक करण्यासाठी तो आला आणि त्यानं दाविदाला अभिषेक केला आणि परमेश्वराची इच्छा ही होती की दाविदाला राज्यपद द्यावं. दाविदानं त्याची कधी कल्पनाही केली होती. पहा ना, देव किती चांगला आहे. काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये अनपेक्षित अशा घडतात की ज्याच्याविषयी आम्ही कधी विचार केला नाही, ज्याच्याविषयी आम्ही कधीच कल्पना केली नाही की आमच्या जीवनामध्ये या गोष्टी होतील. परंतु केवळ परमेश्वर चांगला आहे आणि त्यामुळेच आम्ही चांगले आहोत म्हणून नाही, आमच्या चांगल्या कृत्यांवर देव प्रसन्न होत असं नाही, तर देव चांगला आहे म्हणून तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या वरच्या स्थानांवर नेतो. दाविदानं त्याच्या स्तोत्रामध्ये असं म्हटलं आहे की तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करतो, तो माझे पाय चपळ करतो आणि तो मला माझ्या उच्च स्थानावरून चालू देतो. आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला प्रमोशन देतो, तो आम्हाला बढती देतो, तो आम्हाला वरच्या स्थानावर आणतो. अनुवादाच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की परमेश्वर तुला उच्च नाही तर तुला मस्तक करील, तू खाली नाही तर तू वर राहशील. ज्यावेळेला आपण देवाची स्तुती आराधना करतो त्यावेळेला परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला वरच्या स्थानावर आणतो, तो आम्हाला वर आणतो, तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला उन्नती देतो, तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला बढोती देतो, तो आमचं जीवन अधिक समृद्ध करतो, तो आमचं जीवन अधिक आशीर्वादित करतो, तो आम्हाला आमच्या वरच्या स्थानावर घेऊन जातो की ज्याच्याबद्दल आम्ही कधी विचार केलेला नाही, ज्याच्याबद्दल आम्ही कधी कल्पनाही केली नाही की अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतील. परंतु देवच आहे की तो आम्हाला आमच्या वरच्या स्थानावर घेऊन जातो. दाविदाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की दावीद देवाच्या मनासारखा होता, कारण तो स्तुती आराधना करत होता, देवाची भक्ती करत होता. राज्यपद मिळालं नव्हतं तरीही किंवा इस्रायलचा तो राजा होणार आहे त्याला माहित नव्हतं तरीही तो देवाची स्तुती आराधना करणार होता. एका तरुण वयामध्ये, कारण ज्यावेळेला त्याला अभिषेक झाला त्यावेळेला तो तरुण होता आणि या तरुण वयामध्ये देखील त्यानं आपलं जीवन परमेश्वराला दिलं, परमेश्वराची स्तुती आराधना केली. आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, विशेष करून तरुणांनो, ज्यावेळेला तुम्ही देवाची स्तुती आराधना करता त्यावेळेला हे लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या वरच्या स्थानावर घेऊन जाणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती आराधना करता, ज्यावेळेस तुमचं तारुण्य तुम्ही देवासाठी देता, ज्यावेळेस तुमच्या तरुण वयामध्ये तुम्ही परमेश्वराची आराधना करता त्यावेळेला देव त्याचा सन्मान करतो आणि देव तुम्हाला तुमच्या वरच्या स्थानावर घेऊन जातो. दावीद देवाच्या मनासारखा होता,
देवाने त्याला त्या उच्च स्थानावर आणलं आणि तो या इस्रायलाचा राजा झाला. शाऊलानंतर परमेश्वराने दाविदाची निवड केली. आता दावीद देवाच्या मनासारखा होता. त्याच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की दावीद हा देवावर विश्वास ठेवणारा होता. एवढंच नाही तर देवाच्या योग्य वेळेची तो वाट पाहणारा होता. देवाने त्याला त्याच्या जीवनामध्ये वरच्या स्थानावर आणण्याचं ठरवलं. परमेश्वराने त्याला तो राजमुकुट देवाने त्याला दिला, सिंहासन देवाने दिलं. परंतु तेथपर्यंत येण्यासाठी दाविदाला देवावर भरोसा ठेवणं खूप गरजेचं. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर विसंबून राहणं, अवलंबून राहणं, देवाच्या योग्य वेळेची वाट पाहणं, या गोष्टी आम्हाला या दाविदाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. दाविदाने कधीच उतावळेपणा केला नाही किंवा तो कोणत्याही गोष्टीसाठी अधीर झाला नाही, तर त्याने देवाच्या योग्य वेळेची वाट पाहिली. दाविदाने गल्ल्यातावर विजय मिळवला. पहिले शमूएल पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये त्याने गल्ल्यातावर विजय मिळवला आणि विजय मिळवल्या लगेचच तो इस्रायलामध्ये राजा म्हणून उदयास आला. असं झालं नाही, तर त्याला तेथपर्यंत येण्यासाठी भरपूर वर्षे आणि या सर्व वर्षामध्ये त्याला एक शत्रू होता आणि तो शत्रू म्हणजे शाऊल होता. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की शाऊल दाविदाचा नित्य पाठलाग करत होता. शाऊल दाविदाचा कायमचा वैरी बनला. परंतु परमेश्वराने दाविदाला शाऊलाच्या हाती लागू दिलं नाही. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या या वरच्या स्थानावर येत असता त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ शत्रू आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या शत्रूंवर विजय देणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. एवढंच नाही तर तो आम्हाला आमच्या शत्रूंच्या हाती लागू देत नाही. तो आमचं रक्षण करतो आणि त्याने जे काही आमच्या जीवनामध्ये ठरवलं आहे तेथपर्यंत तो आम्हाला घेऊन जातो. कारण देव हा आपलं वचन पाळणारा परमेश्वर. ज्या वेळेला आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत तिथपर्यंत आपण पोहोचत असतो त्यावेळेला अनेकदा अनेक शत्रू आहेत आणि या शत्रूंमुळे कदाचित अडथळं येत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देव आम्हाला आमच्या शत्रूंच्या हाती लागू दे. ज्या वेळेला आम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन जगतो, ज्या वेळेला आमचा भरोसा त्या परमेश्वरावर आहे. दाविदाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो या वचनांमध्ये वाचूया आपण शमूएलाच्या पुस्तकामधून. शमूएलाचं पुस्तक पहिले शमूएल याचा 30वा अध्याय आणि या 6 वचनामध्ये असं म्हटलं आहे. पहिले शमूएल याचा 30वा अध्याय की इथे दाविदाचे जे लोक आहेत, 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की दाविद आणि त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे अमालेकर लोकांनी. आणि एवढंच नाही तर स्त्रियांना आणि लहान मोठ्या सगळ्यांना त्यांनी कैद करून नेलं आहे. कोणाची कत्तल केली नाही, त्यांचा पाडाव करून ते आपल्या वाटेने गेले. आणि पुढे म्हटलं आहे 4थ्या वचनात, तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे लोक एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही. त्या समयी 6 वचन सांगतं, त्या समयी दावीद मोठ्या बेचात पडला, कारण लोक आपले पुत्र व आपल्या कन्या यांच्याकरता शोकाकुल होऊन दाविदास दगडमार करावा असे म्हणू लागले. पण दावीद आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून खंबीर राहिला. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर राहिला. ज्यावेळेला त्याचे जे जवळचे लोक आहेत ते त्याच्या विरोधामध्ये गेले. लोकांनी ठरवलं की त्याला दगडमार करायचं, कारण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आज सकाळी मी तुम्हाला सांगत आहे की दावीद जो आहे तो देवाच्या मनासारखा होता आणि देवाच्या मनासारख्या असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने कशा प्रकारे संरक्षण पुरवलं, एवढंच नाही तर कशा प्रकारे त्या उच्च स्थानावर आणलं. हा जो काही जीवन प्रवास आहे दाविदाचा, याच्याविषयी आपण देवाच्या वचनातून पाहत आहोत. यामध्ये आपण पाहिलं की तो देवाची उपकारस्तुती करणार होता. एवढंच नाही तर ज्या वेळेला कठीण प्रसंग आला त्यावेळेला त्याने परमेश्वरावर भरोसा ठेवला. या वचनामध्ये आपण वाचलं या 30व्या अध्यायामध्ये की दाविदाचे जे लोक आहेत ते आता विचार करू लागले की आमचे नगर जाळून टाकलेलं आहे, आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्या पाडाव करून दिल्या आहेत, आता दाविदाला दगडमार करावा. परंतु दाविदाच्या बाबतीमध्ये म्हटलं आहे की दावीद आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून तो खंबीर राहिला. ज्यावेळेला त्याचे जे काही मित्र आहेत किंवा त्याचे जे लोक आहेत ते सगळे त्याच्या विरोधामध्ये गेले, परंतु तरीही त्याने देवावर विश्वास ठेवला. हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेला परिस्थिती आमच्या विरोधामध्ये जाते त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला देवाच्या हातामध्ये देणं खूप महत्वाचं.
ज्या वेळेला सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत त्यावेळेला आपण आपलं जीवन देवाच्या हातामध्ये देणं खूप महत्वाचं आहे. जरी देवाने दाविदाला शमूएल आणि दाविदाला राजा म्हणून अभिषेक केला, परंतु त्या राजपदापर्यंत येण्याचा हा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये हे जे लोक आहेत हे दाविदाच्या विरोधामध्ये गेले. त्यांनी म्हटलं की आता दाविदाला ठार करायचंय किंवा दगडमार करायचा आहे, इतके ते अस्वस्थ झाले परिस्थितीमुळे. परंतु अशा परिस्थितीमध्ये दावीद देवावर भरोसा ठेवून खंबीर राहिला. आमचं मन कधी कधी खूप अस्वस्थ होतं ज्यावेळेला परिस्थिती हाताबाहेर जाते. एक देवाचा माणूस किंवा एक देवाचे लोक, देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून आम्ही हाताबाहेर गेल्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळत आहोत हे खूप गरजेचं आहे. आमच्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही नेमकं काय करत आहोत. ज्यावेळेला आम्ही दाविदाचं जीवन पाहतो त्यावेळेला अशाही परिस्थितीमध्ये देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेला तो मोठ्या पेचात पडला की त्याला समजत नाही की आता मी काय करायचं आहे, की नगर जाळून टाकलेलं आहे, लोक त्याच्या विरोधामध्ये गेले आहे, पण तो आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून खंबीर आहे. त्याची भिस्त, त्याचा भरोसा हा परमेश्वरावर होता, देवावर विश्वास होता. आमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये किंवा विश्वासाची परीक्षा होते. आमच्या प्रत्येकाला कठीण परिस्थितीमधून जावं लागतं. जीवन हे काय फारसं सोपं नाही, पण जोपर्यंत आपण ईश्वर विश्वास ठेवत नाही. पण ज्या दिवशी आपण ईश्वर विश्वास ठेवतो, जीवन कठीण असलं तरीही आता ते आम्हाला सोपं वाटू लागतं, कारण आता आम्ही एकटे नाही, तर जो देव आहे तो आमच्या बरोबर आहे. तो असं म्हणतो, तू जलातून जाशील तेव्हा नद्या तुला बुडवणार नाही, तू अग्नीतून चालशील तेव्हा ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी तुझ्याबरोबर असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. आणि हा जो विश्वास आहे, जी खात्री आहे, ती खूप महत्वाची आहे की या जीवन प्रवासामध्ये आता आम्ही एकटे नाही, तर देव आमच्या बरोबर आहे, आमचा येशू आमच्या बरोबर आहे. परिस्थिती आमच्या विरोधामध्ये असतील, परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली असतील, तरीही आम्हाला माहित आहे की सर्व परिस्थितीचं नियंत्रण हे देवाच्या हातामध्ये आहे. तो सगळं काही व्यवस्थित करणारा परमेश्वर. आज सकाळी जेथे कुठे आपण देवाचं वचन ऐकत आहात, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, देवाचा सेवक म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, कदाचित परिस्थिती तुमच्या हाताबाहेर गेली असेल, पण तरी या परिस्थितीमध्ये देवावर भरोसा ठेवा. आहे त्या ठिकाणी राहा, देवाकडे पहा, कारण देवाचं वचन सांगतं की त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणी फजित होत नाही. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचीच फजिती होत नाही. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले आणि त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार. दावीद देवाच्या मनासारखा मनुष्य, परंतु त्याच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले. या कठीण प्रसंगामध्ये देखील त्याने देवावर भरोसा ठेवला. एवढंच नाही तर दावीद जो आहे तो देवाच्या योग्य वेळेची त्याने वाट पाहिली. त्याच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आली, या शमूएलाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की जिथे त्याला एका गुहेमध्ये राहावं लागलं किंवा शाऊलापासून दूर राहावं लागलं. या पहिले शमूएलाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हटलं आहे की दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याचकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याचपाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्यापाशी जमले. पहा दाविदाची सेना काय आहे, तर वचन सांगते की जे विपन्न आहेत, जे कर्जबाजारी आहेत, जे जीवाला कंटाळलेले आहेत, त्रासलेले आहेत, असे लोक त्याच्या जवळ आले आणि तो त्यांचा नायक झाला. दाविदाच्या बाबतीत देवाने ठरवलं की तो इस्रायलचा राजा होणार आहे, पण परिस्थिती अशी निर्माण झाली शाऊलामुळे की आता दाविदाला गुहेमध्ये राहावं लागलं. देवाचं अभिवचन हे आहे की देवाने सांगितलं शमूएलाला की त्याला अभिषेक कर, कारण मी त्याला निवडला, तो इस्रायलचा राजा होणार आहे. आणि देवाने शमूएलाला सांगितलं पहिले शमूएलाच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायामध्ये की मनुष्य केवळ बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वराचं पाहणं तसं नसतं. परमेश्वर अंतःकरण पाहतो, तू त्याच्या बाह्य स्वरूपावर जाऊ नकोस. देवाचं वचन सांगतं की मनुष्य केवळ बाह्य स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि देवाची इच्छा हे होती की दाविदाने इस्रायलचा राजा व्हावा. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्यावेळेला त्याने गल्ल्यातावर विजय मिळवला त्यावेळेला त्याला शाऊलापासून दूर त्या गुहेमध्ये जाऊन राहावं लागलं. त्याला स्वतःला त्या ठिकाणी लपून राहावं लागलं. आणि या कठीण परिस्थितीमध्ये जी सर्व कर्जबाजारी आहेत, जे त्रासले असेच लोक त्याच्या आजूबाजूला होते. अशा लोकांमध्ये राहायला जवळजवळ 400 लोक त्याच्या आजूबाजूला होते की जे कर्जबाजारी आहेत किंवा जीवाला त्रासलेले, कंटाळलेले, वैतागलेले असे लोक त्याच्या बाजूला आहेत. आणि दावीद अशा लोकांमध्ये या गुहेमध्ये काही काळ त्याला राहावं लागलं.
आपल्या जीवनामध्ये कदाचित कधी कधी असा प्रसंग येतो की आपण लोकांपासून थोडं लांब राहतो. आपल्याला त्यांना तोंड देता येत नाही. काही वेळेला त्यांचे असे प्रश्न असतात की त्याची उत्तरं आपल्याकडे नाहीत. काही वेळेला आपली परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणाशी बोला असं वाटत नाही. आपण एकदम हताश आणि निराश अशा अवस्थेमध्ये असतो की जिथे आपण लोक टाळतो किंवा काही वेळेला लोक आपल्याला टाळतात. आपण आपल्या स्वतःला काय म्हणून आयसोलेटेड स्थितीमध्ये किंवा एका अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आहोत की आता आपल्याला कुणाशीच बोलायची इच्छा होत नाही किंवा कुणाला भेटायची इच्छा होत. आम्हाला असं वाटतं की आम्ही जेवढे एकटे आहोत तेवढे आम्ही बरे आहोत, कारण आम्हाला आता बाहेर येण्याची हिंमत नाही किंवा आता आम्हाला कुणाशी बोलायची इच्छा होत. जीवन असंच आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, आज सकाळी देवाच्या वचनामधून मी तुम्हाला हे सांगत आहे, आमचं जीवन असं कठीण आहे. जीवनामध्ये असे प्रसंग येतात. असं नाही की तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला म्हणजे उद्यापासून सगळं तुम्ही कर्जातून मुक्त झाले आहात, तुमच्या शरीरामध्ये कधीच आजार येणार नाही, तुम्हाला कोरोना होणार नाही, असं नाही. मलाही कोविड-19 झाला, मलाही कोरोना झाला, याचा अर्थ देवाने मला सोडून दिलं किंवा देवाने माझ्या पापांचा बदला घेतला असं नाही. काही जण असं वाटतं भाळकीबाई आजारी पडल्या, भाळकसाहेब आजारी पडले, शाहरुख आजारी पडला. अहो, आजार आहे, पण महत्वाचं हे आहे की तुम्हीच प्रार्थना केल्या ना आमच्यासाठी. देवाने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आणि आज आम्ही सर्वजण बरेच आहोत. प्रत्येकाला जीवनामध्ये बॅड पॅच किंवा जो काही कठीण प्रसंग आहे याच्यातून जावं लागतं. दाविदाच्या जीवनामध्ये असंच झालं. त्याला त्या गुहेत राहावं लागलं, काही काळ त्याला राहावं लागलं त्या ठिकाणी. सगळ्याच गोष्टी वेळेतच होतात असं नाही. दाविदाच्या बाबतीमध्ये आपण हे पाहत आहोत की तो आपला देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवून राहिला. एवढंच नाही तर दाविदाने देवाच्या योग्य वेळेची त्याने वाट पाहिली. त्याने योग्य वेळेची वाट पाहिली. त्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग आला की त्याला त्या गुहेमध्ये राहावं लागलं, त्याला राहावं लागलं. आजूबाजूला असे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये त्याला राहावं लागलं. एक राजा ज्याला काही महिन्यांपूर्वी असेल त्याला अभिषेक झालेला आहे. एक असा व्यक्ती, असा एक सामर्थ्यशाली तरुण की ज्याने गल्ल्यावर विजय मिळवला, की जो गल्ल्यात पहिली शमूएलच्या पुस्तकाच्या 17व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की 40 दिवस पर्यंत हा बलिष्ठी गल्ल्यात येत असे आणि सर्व इस्रायलची सेना जी आहे ती त्याला घाबरून पळून जात होती. त्या गल्ल्याच्या समोर तो आला आणि तो असं म्हणाला की आज मी तुझं जे काही शिर आहे ते मी धडा वेगळं करणार आहे आणि परमेश्वर आज तुला माझ्या हातामध्ये देणार आहे. आज मी तुझ्यावर विजय मिळवणार. तो असं म्हणतो की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आला आणि त्याने गल्ल्यावर विजय मिळवला. त्यानं त्याचं जे काही शिर आहे ते धडा वेगळं केलं आणि तो जयसू त्याने केला, कारण परमेश्वराने त्याला विजय दिला. आणि दुसऱ्याच वेळेला असं झालं की आता शाऊला म्हणून त्याला एका गुहेमध्ये राहावं लागलं. परिस्थिती तीच राहत नाही. आमच्या जीवनामध्ये जे सीझन किंवा काय म्हणूया की सीझनच म्हणूया, थोड्या वेळासाठी शब्द सगळ्याला समजतो की हे सगळे बदलत असतात. आज आम्ही असे आहोत, उद्या काय होईल आम्हाला माहित नाही. जीवन खूप अनिश्चिततेने भरलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा एक सीझन किंवा एक काळ आहे, एक वेळ आहे, एक ठराविक वेळ आहे. आज मी या ठिकाणी उभा आहे. मला माहित नाही की देवाची ज्या वेळेला बोलावून होईल, देवाची इच्छा असेल त्यावेळेला या पृथ्वीवरचं माझं जीवन संपेल आणि मी या ठिकाणी बाजूला होईल, दुसरं कोणी येईल आणि तो ही जागा घेईल जी देवाला त्याच्यासाठी नेमलेली आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट ही परमनंट कायमस्वरूपी नाही. पैसा कायम राहत नाही, प्रसिद्धी कायम राहत नाही, सौंदर्य कायम राहत नाही. शिक्षण जे आहे, आज ज्यावेळेला तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेला लोक विचारतात 10वी मध्ये किती मार्क पडले, 12वी मध्ये किती मार्क पडले, पर्सेंटेज सगळं असतं. परंतु ज्यावेळेला तुम्ही वयाला 30-35 वर्षाचे होता त्यावेळेला 10वीला तुम्हाला किती मार्क पडले कोणी विचारत नाही. 12वीला तुम्ही किती मार्काने पास झाला, तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास झाला का, कोणी विचारत नाही. सीझन असत असतो, ऋतू असत असतो, काळ असत असतो, समय असत असतो. तो फार काळ राहत नाही, तो नेहमी बदलत राहतो. आणि हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज ज्या स्थानावर आम्ही आहोत ते कायमच असेल असं होत नाही. पण आम्ही आभार मानले पाहिजे देवाचे, कारण देवाने आम्हाला येथवर आणलेलं आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असणार आहेत जे आम्ही दाविदाच्या जीवनामध्ये शिकत आहोत.
दावीद एक वेळेला त्या रणांगणावर त्या युद्धभूमीवर होता की जिथे त्याने गल्ल्यातावर विजय मिळवला. त्याने ते शिर आपल्या हातामध्ये घेतलं, त्याचं शिर धडावेगळं केलं, त्याने ते शिर आपल्या हातामध्ये घेतलं. त्याने सांगितलं की सेनाधीश परमेश्वराच्या नावानं मी आलो आहे. आणि हे विजयाचे क्षण त्याने अनुभवले. लोक ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ते नाचत गात होते आणि त्या समजत होते की शाऊलाने हजारो वधले परंतु दाविदाने लाखो वधले. अशा प्रकारे नृत्य करत गीत गात एक आनंदाचं वातावरण होतं. परंतु दुसऱ्याच अध्यायामध्ये आम्ही वाचतो की जिथे आता तो अदुल्लामच्या गुहेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी सर्व जे काही त्रासलेले आहेत, वैतागलेले, कर्जबाजारी आहेत, विपन्न अवस्थेत असलेले असे लोक त्याच्याभोवती जमा झाले आणि त्या गुहेमध्ये त्याला राहावं लागलं. हा काळ फार महत्वाचा आहे. आमच्या जीवनामध्ये जे चढ उतार होतात त्या प्रत्येक चढ उतारामध्ये देवाशी विश्वास राहणं हे खूप महत्वाचं आहे. दाविदाचं जीवन आपण ज्यावेळेला पाहतो, दावीद देवाच्या मनासारखा असा मनुष्य देवाला मिळाला. दाविदाने तो क्षण अनुभव, गुहेत राहणं त्यानं अनुभव, ज्या ठिकाणी त्याच्या बाजूला कोणी नाही असं जी काही परिस्थिती आहे त्या ठिकाणी राहणं त्यानं अनुभवलं. पण देवाचं वचन काय सांगतं या यशाच्या पुस्तकामध्ये, यशाचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि 27वा वचन असं म्हणतं, हे याकोबा असे का म्हणतोस, हे इस्रायल असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. तुला कळले नाही काय, तू ऐकले नाही काय. परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भरज्वारीकडे ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. देवाचं वचन सांगते, याकोबा तू असं का म्हणतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे, माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही त्या गुहेमध्ये आहोत, अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये आम्ही अडकून पडलो, एकाच परिस्थितीमध्ये आम्ही आहोत की आता आम्ही जीवनाच्या वरच्या टप्प्यातून आता आम्ही खाली आलो आहोत. त्या विजयभूमीवरून, त्या रणभूमीवरून, ज्या ठिकाणी सगळं विजयाचं वातावरण आहे त्या वातावरणात आता गुहेमध्ये आम्ही आहोत. आमच्या जीवनाच्या या टप्प्यात आता आम्ही खालच्या परिस्थितीमध्ये आलो आहोत. अनेकदा मनामध्ये प्रश्न येतो, देवा असं का झालं, माझ्या जीवनामध्ये परिस्थिती का उद्भवलेली आहे. देवाचं वचन सांग, असं का म्हणतोस की माझा मार्ग देवापासून गुप्त आहे, परमेश्वराच्या दृष्टीआड मी झालो आहे, माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे. आणि उत्तर हे देवाच्या वचनामध्ये दिलंय, तुला कळलं नाही काय, तू ऐकलं नाही का की परमेश्वर जो आहे त्याची बुद्धी अगम्य आहे. 29वा वचन सांगतो, तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रसंगामधून जात आहात, ज्यावेळेस तुम्ही त्या गुहेचा अनुभव घेतात, ज्यावेळेस तुम्ही आयसोलेटेड स्थितीमध्ये आहात, तुम्ही एकांतवासामध्ये गेलेले आहात, तुम्हाला कोणाशी बोलायची आता इच्छा राहिलेली नाही, तुमच्या बरोबर कोणी व्यवस्थित बोलत नाही, तुम्ही तुमच्या स्वतःला त्या एकांतवासामध्ये कोंडून घेतलेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर जो आहे तो निर्बलास विपुल बल देणारा परमेश्वर आहे. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्या देवावर मी विश्वास ठेवलाय, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करत आहोत, जो देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, जो काल होता, आज आहे, उद्याही असणार आहे, जो कधी न बदलणार आहे, ज्याचं वचन कधी बदलत नाही, जो सर्व समर्थ देव आहे, जो सनातन पिता आहे, जो आमचा याहवे आहे, जो आमचा दुनाय आहे, जो आमचा एलोहिम आहे, जो बीज जो असावायचा तो असणार तो दे, तो निर्बलास विपुल बळ देणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला ताकद देणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला उभं करणारा परमेश्वर आहे. गुहेची जी परिस्थिती आहे ही फार काळ असणार नाही. जीवनामध्ये आज जर तुम्ही खालच्या स्थितीमध्ये आला आहात, जिथे तुम्ही कर्जबाजारी झाला आहात, जिथे तुम्ही अपयशाचं जीवन जगत आहात, तुम्ही निराश आणि हताशेचं जीवन जगत आहात, परंतु हे गुहेमध्ये राहणं हे फार काळ असणार नाही, कारण परमेश्वर या गुहेतून तुम्हाला बाहेर काढण्याकरता समर्थ आहे. ज्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवला, या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो निर्बलास विपुल बल देतो, परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. परमेश्वराची आशा धरून राहणार, those who wait upon the Lord shall renew their strength. परमेश्वराची आशा धरून राहणार, जे अशाही या गुहेच्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगत आहेत, देवाकडे पाहून जीवन जगत आहेच. देवाचं वचन सांगतं, परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. आणि निश्चितच ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा कठीण प्रसंगामधून जात आहोत,
ज्यावेळेस आम्ही धिक्काराला तोंड देत आहोत, अपमानित जीवन आम्ही जगत आहोत, लोकांनी आम्हाला टाकून दिलं असं आम्हाला वाटत आहे, ज्यावेळेस आम्ही आमचं एकटंपण आम्ही पाहत आहोत, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अभिषिक्त आहात. देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. देवाचा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये आहे. दावीद अभिषिक्त होता. त्याचा अभिषेक देवानं त्याच्या जीवनातून काढून घेतला नाही. परमेश्वराचा अभिषिक्त आहे तरी त्याला त्या गुहेमध्ये राहावं लागलं, त्या परिस्थितीमधून त्याला जावं लागलं. आज सकाळी जे तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावर आहे, देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर आहे. तुमची परिस्थिती काही असली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाला तुमचा कधीच विसर पडलेला आहे. देवाचं वचन सांगतं की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही. इतका तिला विसर पडेल काय? कदाचित ती विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. हा आमचा देव आहे. दाविदाचा अभिषेक त्याच्या जीवनातून निघून गेला नाही. जरी तो त्या रणभूमीवरून त्या विजयाच्या स्थितीतून आता तो या गुहेमध्ये एका एकांतवासामध्ये आलेलं जीवन जगत आहे, तरीही देवाचा अभिषेक त्याच्या जीवनावर आहे. आणि हा जो अभिषेक आहे तोच आम्हाला गुहेतून बाहेर काढणार आहे. हा जो देवाचा हात आमच्या जीवनावर आहे तो आम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाण्याकरता समर्थ आहे. हा जो देवाचा हात आमच्या जीवनात आहे तो आम्हाला नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढणार आहे. तो खडकावर आमची पावलं स्थिर करणार आहे. आमच्या मुखामध्ये तो नवीन गीत घालणार आहे, यासाठी की आम्ही देवाची स्तुती आराधना करतो. आमचं जीवन देवाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तुम्ही देवाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहात. आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणींनी, जे आपण विश्वासणारे आहात, जे देवावर विश्वास ठेवून आपण जीवन जगत आहात, परिस्थिती कठीण असते, परिस्थिती बदलत राहील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच बदलत नाही. त्याचं वचन कधीच बदलत नाही. या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे, मी परमेश्वर बदलणारा नव्हे. मलाकीच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे, मी परमेश्वर बदलणारा नव्हे. ऋतू बदलतील, सीझन बदलतील, सगळं काही घडामोडी आहेत त्या बदलत राहतील, लोक बदलतील, मित्र बदलतील, आपली परिस्थिती बदलेल, परंतु देव कधीच बदलत नाही. त्यानं जर आम्हाला ठरवलं आहे की आम्हाला वरच्या स्थानावर आणायचं आहे, तर निश्चित अर्थानं तो आम्हाला वरच्या स्थानावर घेऊन जाणार. जे त्याची स्तुती आराधना करतात, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना तो बळ येतो, यासाठी की आम्ही आमच्या वरच्या स्थानावर चालावं. चला यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया. जेथे कोठे ज्या घरामध्ये आपण आहात, आपण गीत गाण्याच्या द्वारे देवाला म्हणूया की तू माझं बळ आहेस, तू माझी ताकद आहेस प्रभू येशू. या परिस्थितीमध्ये तू माझ्या बरोबर आहेस. तुला आमचा विसर पडलेला नाही. तू आमच्या बरोबर आहेस, तू आमच्या बरोबर आहेस येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं सर्वोत्तम आमच्या जीवनासाठी आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे परमेश्वराचं भय धरतात, त्या सर्वोत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही ते राजेपद भूषवावं. सिंहासन ही देवाची तुमच्या जीवनासाठी असलेली योजना आहे. सर्वोत्तम ही देवाची तुमच्यासाठी असलेली योजना आहे, कारण तुम्ही त्याचे पुत्र आहात, तुम्ही त्याच्या कन्या आहात, आणि देव त्याच्या पुत्र आणि कन्यांना सर्वोत्तम ते देतो. पहिले इतिहास 16 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलं आहे, परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यावर भरोसा ठेवा. परमेश्वराची आशा धरून राहणारी नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उठतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. चला हा सकाळी आपण देवाला म्हणू, देवा तू माझं बळ आहेस, माझी ताकद तू आहेस, तू माझं सर्वस्व आहेस येशू, तू माझं सर्वस्व आहेस. हालेलुया. ओ रिहाराला शंकराला बाबा खोरो बहादारी रिहांदराला बाबा खोरो बहांदराला. हालेलुया, 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 हालेलुया. फक्त धिक्कार, फक्त अपमान, फक्त अपशब्द, टीका, निंदा एवढंच तुमच्या वाटेला नाही, तर परमेश्वर या सर्वातून तुम्हाला बाहेर काढू इच्छितो. त्याने तुमच्यासाठी चांगल्या योजना त्याच्याकडे आहेत. त्याचा विश्वास करण्यासाठी, त्याच्यावर जो भरोसा ठेवतो त्याच्यासाठी. हालेलुया. ओ येशू. उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस घर में
है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्वबल है प्रभु। जब मैं थका गया और निर्बल भी हुआ, जब मैं थका गया और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया। यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया। यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्वबल है प्रभु। बुद्ध की लहरों में उठती नैया में, बुद्ध की लहरों में उठती नैया में, उठती लहरों में उठती नैया में, उठती लहरों में उठती नैया में, तू ही है मेरा दाता, संग मेरे इस दरमियाँ, तू ही है मेरा दाता, संग मेरे इस दरमियाँ, तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्वबल है परमेश्वर माझं बळ आहे, तो माझी ताकद आहे. देवाचं वचन सांगितलं, तो भागलेल्यास जोर दे, निर्बलास विपुल बळ दे. जे निर्बळ आहेत त्यांना तो बळ देणारा देव आहे. जे हरलेले आहेत, जे पराजित जीवन जगत आहेत, जे अपयशाचं जीवन जगत आहेत, देव आमच्या या अपयशाच्याही पलीकडे पाहतो. तो आम्हाला पुन्हा उभं करण्याकरता समर्थ आहे. तो आम्हाला आमच्या वरच्या स्थानावरून चालू देतो. हे देवा, तू आमची ताकद आहेस. आम्ही तुझे आभार मानतो येशू, तुझे आभार मानतो येशू. तरी परमेश्वराची आशा धरून राहणार, नवीन शक्ती संपादन करतील. दैवबाबा, सकाळी मी प्रार्थना करतो माझ्या भावांसाठी, माझ्या बहिणीसाठी आणि जे प्रत्येक जण तुझं वचन ऐकत आहे, एक नवीन ताकद दे, एक नवं बळ दे, एक नवीन शक्ती दे प्रभू येशू. ज्यांनी ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे प्रभुदेव, ज्यांनी तुझ्याकडे पाहिलेलं आहे प्रभुदेव, ज्यांनी आपलं जीवन तुझ्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे. जीवन कठीण असलं तरी प्रभू आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्या बरोबर राहतोस, तू आम्हाला सोडून जात नाही. आम्हाला दाखवतो देवबाबा, माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तुझी कृपा दे, त्यांना तुझी कृपा दे प्रभू येशू. त्यांच्या बरोबर देवबाबा मी प्रार्थना करतो. जे आजारी आहे, ज्याच्या शरीरामध्ये आजार विकार आहे, ते तू काढून टाक, कारण तू आम्हाला आरोग्य देणारा देव आहेस प्रभू येशू. एक निरोगी असं शरीर त्यांना द्याशी प्रार्थना करतो प्रभू. देवबाबा, जे कर्जामध्ये आहेत, जे आर्थिक समस्यामध्ये आहेत, जे त्रासले आहेत प्रभू, मी प्रार्थना करतो
त्यांच्या सर्व समस्या अडचणी दूर कर प्रभू. देवबापा त्यांच्या जीवनामध्ये प्रभु देवपा सर्व चांगला पुरवठा कर प्रभू येशू. आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे अधिकाने कार्य करा तू आहेस. नवीन द्वार त्यांच्यासाठी उघड प्रभू, यासाठी की त्यांनी कर्जमुक्त जीवन जगावं, एक समृद्धीचं जीवन जगावं, एक भरभराटीचं जीवन जगावं. कारण भरभराट आणि समृद्धी आम्हाला तुझ्यापासून मिळते येशू. देवबापा मी प्रार्थना करतो जे पत्नातलं जीवन जगत आहे, ज्यांनी पूर्वी तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगलं परंतु आज काही कारणामुळे ते माघारी गेल्या प्रभू देवा. आज काही कारणामुळे या जगामध्ये भरकटत चालल्या देवबापा. अशासाठी मी प्रार्थना करतो प्रभू, यावेळी त्यांना तू स्पर्श कर प्रभू देवबापा आणि पुन्हा तुझ्या मंदिरामध्ये त्यांना पहा, तुझ्या मार्गामध्ये आहे त्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी त्यांना तू मदत कर देवबापा. त्यांच्या विश्वासाचं सर्व कमकुवतपणा तू काढून टाक प्रभू येशू. त्यांना बळ दे, त्यांना उभं कर प्रभू येशू. त्यांना विश्वासामध्ये तू स्थिर कर अशी मी प्रार्थना करतो देवबापा. पुन्हा एक वार तुझे आभार मान, तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात तू आमच्या बरोबर राहतोस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो येशूच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती दे. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राहते.